ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. तर आपण कृष्ण कथेमध्ये कृष्ण अवतरण या अध्यायाचे चर्चा करत आहोत. तर वसुदेव आणि देवकीचं लग्न झाल्यावरती कंस आपल्या आपल्या बहिणीला आपल्या बहिणीवरती किती स्नेह आहे हे दाखवण्यासाठी स्वतः त्यांचा रथ हाकत असतो. तर तेवढ्यामध्ये आकाशवाणी होते की हिचं सातवं बाळ म्हणजे तो मुलगा होईल किंवा मुलगी होईल हे नाही सांगितलं. कारण नंतर कंसाला परत वाटलं असतं की अरे तेव्हा तर आठवा मुलगा सांगितला होता. सॉरी, सातवा नाही, आठवा मुलगा सांगितला होता, परंतु आठवी मुलगी झाली. मग कदाचित त्याने सोडून दिला असतो. तर त्याच्या मनामध्ये असं होऊ नये म्हणून असं सांगितलं तर आकाशवाणीमध्ये की आठवं बाळ, मग तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते. तर मग असं बोलल्याबरोबर हं, आणि हे असं आकाशवाणीतून असं सांगण्याचं काय कारण होतं. वेगवेगळे कारण होते. एक कारण हे पण होतं की जे मरीचीचे 6 मुलं होते ते देवकीच्या पोटी जन्म घेणार होते आणि त्यांना त्यांच्या पूर्वजन्मातील वडिलांकडून म्हणजे कंसाकडून मारल्यावरतीच त्यांना मुक्ती मिळणार होती किंवा त्यांच्या वास्तविक ठिकाणी जायला मिळणार होतं. ते एक कारण होतं. त्यामुळे पण हे मारण्यासाठी प्रवृत्त करतायत. आणि अ, कंस एवढी चांगली सेवा करत होता, इतका मोठा व्यक्ती असून रथ चालवत होता. तर मग असं होईल की जर एखाद्या व्यक्तीने एवढी चांगली वैष्णव सेवा केली तर मग त्याला मारणं तर शक्य नाहीये. आणि आणि वसुदेव आणि देवकीपेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असतील वैष्णव. तर असं होऊ नये अं, म्हणून. अजून आवाज खराब होते का? आता आवाज येतो ठीक? आवाज आहे का ठीक? लास्ट वाला तर तसं नाही येते. आवाज येतोय का ठीक? ब्रेक होतोय. अजूनही ब्रेक होतोय. नॉईज रिमूव्हल, ओरिजिनल साऊंड. ऍप मध्ये पण असेल. बाऊ येतो. पार्टिसिपंट ऑडिओ. नॉईज रिमूव्हल मध्ये जायचं. सेटिंग ऑडिओ. ठीक आहे. आता काही सुधारणा आहे का नाही? असू द्या, ते आता काय आहे त्याला काही करू आहे शकत प्रभू नाही. आहे. आहे ना. हा तर मग कंस एवढी चांगली सेवा करत होता, तर वैष्णव सेवा करणाऱ्या व्यक्तीला कसं काय भगवंत मारतील? आणि देवतांचा तर उद्देश होता की
कंसाचा लवकरात लवकर वध झाला पाहिजे. कारण त्यासाठी तर पृथ्वी ब्रह्माजीकडे आणि सर्व मिळून क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले होते. तर मग हे काम कसं फास्ट होईल या उद्देशाने पण ही आकाशवाणी झाली होती. तर ही आकाशवाणी झाल्याबरोबर कंसाचं जे मूळ स्वभाव आहे तो बाहेर आला. जेव्हा व्यक्ती कठीण प्रसंगी असतो किंवा त्याच्यावरती प्रेशर असतं, अशा वेळेस त्याचा मूळ स्वभाव बाहेर येतो. आपण जसं बोललो होतो ना की तो पोपट एरवी रामराम म्हणेल, परंतु मांजराने पकडले की त्याला रामनाम नाही म्हणता येणार, कारण तो त्याच्यामध्ये त्याचा मूळ स्वभाव तो नाही. तसा कंसाचा मूळ स्वभाव हा जो एक दुष्ट व्यक्तीच आहे. त्यांच्या भोजवंशी राजापैकी घोर आसुरी प्रवृत्तीचा होता. तर फक्त या आकाशवाणीने काय झालं की त्याचा जो त्याने बाहेरचा दिखावा केला की देवकीबद्दल त्याला किती प्रेम आहे, ते लगेच उघड पडलं. कारण एखादा व्यक्ती थोडा जरी हुशार असताना त्याने काय केलं असतं की आता देवकीला काही करायचं नाही, नंतर तिला विष वगैरे द्यायचं किंवा काही असे उपाय करायचे जेणेकरून कुणाला कळणार नाही. परंतु याने काही विचार केला नाही, त्याच क्षणी तो मारण्यासाठी एकदम तयार झाला. म्हणजे कंस खूपच जास्त खालच्या स्तरावरचा व्यक्ती होता. तर मग आता अशा वेळी कंसाने काय पकडले की देवकीचे केस डाव्या हाताने पकडले आणि उजव्या हाताने तलवार घेतली देवकीचं डोकं कापायला. तर असंही स्त्रियांचे केस पकडणं हे योग्य समजलं जात नाही. त्यातल्या त्यात ही त्याची बहीण होती आणि लग्नाचा दिवस होता आणि ते काही खेळामध्ये पकडत नव्हते. तर हे असं एकदम घृणास्पद कार्य करत होता कंस. तर मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवांकडे वेगवेगळे पर्याय होते की तिथून पळून जायचं आणि म्हणायचं तुझी बहीण आहे तू बघ, हा? किंवा त्याच्याशी लढाई करायची. पण लढाई केली तरी काय झालं असतं की ते तर काही सैन्य वगैरे घेऊन आले नव्हते आणि कंसाला हरवणं शक्य नाहीये. परंतु हे सगळ्या गोष्टी इतक्या पटपट घडत होत्या, काय माहित कंस त्यांना पण मारेल. पण इतक्या कठीण प्रेशरच्या प्रसंगी त्यांनी एकदम शांत राहून बरोबर योग्य निर्णय घेतला. न पळून जायचं, न त्याच्याशी लढा द्यायचा. तुम्ही ऐकलं असेल विज्ञानामध्ये किंवा मेडिकल सायन्स मध्ये सांगतात फ्लाईट आणि फ्राईट रिस्पॉन्स. जेव्हा एक व्यक्तीवर म्हणजे फिजिकली कठीण प्रसंग येतो तेव्हा तो एकतर घाबरून असा एकाच ठिकाणी हे होऊन जातो, काय म्हणतील त्याला, हालचाल न करता एकाच ठिकाणी थांबतो. आणि फ्लाईट म्हणजे पळून जातो. हे नॅचरल गोष्टी आहेत सिम्पथेटिक सिस्टम मध्ये माणसाला वाचवण्यासाठी. तर वसुदेवाने इतक्या कमी क्षणामध्ये योग्य निर्णय घेतला आणि कंसाला त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर सर्वात पहिले ते, आता बघा समोरचा व्यक्ती इतका इतका घाण आहे. समजा तुम्हाला माहिती आहे की समोरची व्यक्ती फारच खराब आहे आणि त्याला बघूनच तुम्हाला राग येतो, अशी व्यक्ती आहे आणि वर्षानुवर्षे त्यांनी त्रास दिलाय. तर अशा व्यक्तीला अशा अशा कठीण प्रसंगी काय शब्द निघतील? एखाद्या व्यक्ती काहीतरी शिवी देईल किंवा सामान्य शब्द वापरेल, जास्तीत जास्त कंस म्हणेल. परंतु वसुदेवाने त्या क्षणी सुद्धा जे राजकीय नीती असते, जसे की चाणक्य पंडित म्हणतात ना, साम दाम दंड आणि भेद, त्यानुसार कार्य केलं. कसं क्षणाच्या प्रभावाने लगेच प्रभावित होऊन काहीतरी बोलून जाणं, यामुळे कदाचित तेव्हाचं काम हे होईल, काम पण होणार नाही, जास्त डॅमेज होते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बघा डोनाल्ड ट्रम्प काहीच्या काही बोलतो कुणाला पण, तरी सुद्धा सहसा जे जसे की भारतासारखा देश आहे, सहसा त्याला उलट काही बोलत नाही, म्हणजे त्याची बेइज्जती करत नाही. कारण तो 4च वर्षासाठी राहणार आहे. परंतु त्याने जर काही चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला खूप वर्षासाठी त्याचा त्रास होईल आणि आपला देश अजून विकसित नाहीये, आपल्याकडे बऱ्याच समस्या आहेत. तर हे एक तत्व आहे कामाचं, की त्या व्यक्तीची प्रशंसा करणे. अं, सामाचे एकूण किती प्रकार सांगितलेत? 5 प्रकार आहेत सामा. साम म्हणजे चांगलं बोलणं. तर 5 प्रकारापैकी एक आहे की त्याला चांगले शब्द बोलणे किंवा त्याची प्रशंसा करणे. तर याच्यासाठी
हे काय म्हणतात वसुदेवजी, अं, इथे बघा. हे कंस, तू तर भोज वंशाचा प्रसिद्ध राजा आहेस. तू एक सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस. हे सर्वश्रुत आहे. तू इतका क्रोधाविष्ट झाला आहेस की तू एका स्त्रीला, आणि तीही स्वतःची बहीण असताना, तिच्या शुभविवाह प्रसंगी तिला ठार मारण्यास उद्युक्त आहेस. तर या ठिकाणी न कंस भोज वंशामधला चांगला राजा पण नव्हता, तो काही प्रसिद्ध पण नव्हता, आणि त्याचे काही चांगले गुण कोणाला सर्वश्रुत पण नव्हते. तरी सुद्धा वसुदेवाने त्याला श्लाघनीय किंवा खूप प्रसिद्ध, किंवा ज्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या जातात असा कंस, असा व्यक्ती म्हणून कंसाला त्यांनी बोललं. परंतु कंस तर तसा नव्हता, कारण असे शब्द वापरल्यानंतर कदाचित त्याला थोडस हे होईल, थोडासा वेळ तो थांबेल. तर हा एक वसुदेव अशा पद्धतीने त्याला थोडस थांबवण्यासाठी अं, असं डिप्लोमॅटिकली बोलतात. खरं बघायला येईल तर कंस काही तसा व्यक्ती नाहीये, सगळ्यांना माहिती होतं. पण आता त्या स्थितीमध्ये त्याला अजून चिडवण्यापेक्षा चांगले शब्द बोलून शांत केलेलं बरं ना. एकदा मला वासुदेव प्रभू बोलले होते. मी सांगत होतो असा, याच्याशी असा प्रॉब्लेम, त्याच्याशी तसा प्रॉब्लेम. तर ते बोलले की कुत्र्याला नेहमी दगड नाही मारायचं, कधी कधी बिस्किट टाकायचं. तर मला त्यावेळी कळलं नाही, नंतर समजलं की अं, कुणासोबतही प्रॉब्लेम झाले तर निर्णय काय म्हणता येईल, दगड मारणे म्हणजे त्याला जास्त अजून क्रोधित करणे, किंवा आणखीन आपले जे प्रॉब्लेम आहे त्याला किचकट करणे, हे योग्य नाहीये. तर कधी कधी कुत्र्याला बिस्किट पण टाकले पाहिजे. बिस्किट टाकणे म्हणजे काय की चांगले शब्द बोलायचे. जरी आपल्या मनामध्ये खूप राग आहे तरी पण चांगले शब्द बोलायचे, कारण ती परिस्थिती आपल्याला तिथून कसं तरी बाहेर यायचं असतं. तर हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते त्याला कम्पेअर काय करतात की तू एवढा चांगला व्यक्ती आहेस, आणि मग चांगले लोक तर स्त्रियांना मारत नाहीत, हे तर सर्व शास्त्रामध्ये सर्वांना माहिती आहे. मग ही कोण आहे? ही तर स्त्री आहे, आणि ही अजून तुझी बहीण आहे. बहिणीला कोणी मारतं का? स्त्रियांना पण मारत नाही, त्यातल्या त्यात बहिणींना कोण मारेल? आणि कमीत कमी वेळ तरी बघ, लग्नाची वेळ आहे, शुभविवाह झाला, अशा इतक्या चांगल्या प्रसंगी तू इतका चांगला व्यक्ती आहेस, इतका प्रसिद्ध आहेस, इतका बुद्धिमान आहेस, पण तू असं करतो, हे तुला शोभतं का? तर असं म्हणून कंसाच्या एकतर त्याच्या इगोला थोडस काय म्हणता येईल, सांभाळलं, आणि त्याला थोडासा विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं. अरे हा यार, ती तर स्त्री आहे, माझी बहीण आहे, आणि हिचा लग्नाचा प्रसंग आहे. तर परंतु तरी सुद्धा कंसामध्ये काही फरक पडत नाही, म्हणून वसुदेव वेगळ्या प्रकारची युक्तिवाद देतात, किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. तर मग काय म्हणतात, वसुदेव, तू एक सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस, हे सर्वश्रुत आहे. तू इतका क्रोधाविष्ट झाला आहेस की तू एका स्त्रीला, आणि तीही स्वतःची बहीण असताना, तिच्या शिवविवाह प्रसंगी तिला ठार मारण्यास उद्युक्त आहेस. आता इथून दुसरा काय म्हणतात, त्यांचा दुसरे शब्द किंवा दुसरा आर्ग्युमेंट चालू होता. तू मृत्यूची इतकी धास्ती का घेतोस? तू का बरं देवकीला मारतोय? की कारण तुला भीती आहे की तिचा आठवा बाळ मला मारेल. पण मृत्यूबद्दल एवढी धास्ती घेण्यासारखं गोष्ट नाहीये. का नाहीये असं? कारण तुझ्या जन्मासोबतच तुझा मृत्यू जन्मला आहे. तू जन्म घेतला अगदी त्या दिवसापासूनच तुझी मरण्याची सुरुवात झाली आहे. हं? आता हे तर सर्वांसाठीच आहे. आपल्या शरीरासोबतच आपला मृत्यू पण जन्म घेतो. आता मृत्यू जन्म घेतो म्हणजे तो कोणता असा वेगळा व्यक्ती नाहीये. एका दृष्टिकोनातून आपण म्हणू की काळ, जन्म घेतल्यावर जसे जसे दिवस चालले तसं तसं आपलं आयुष्य कमी व्हायला ना. तर बाहेरच्या देशामध्ये विचारलं तुमचं वय किती आहे, तर ते काय म्हणतात 30 इयर्स ओल्ड, म्हणजे 30 वर्ष निघून गेले. तर आणि यालाच अनुसरून, म्हणजे काही दिवसापूर्वी लोकांकडून असं ऐकायचं की आपण बर्थडे वगैरे साजरे करतो, पण ऍक्च्युली बर्थडेच्या दिवशी थोडंसं अजून हे व्हायला पाहिजे का रे,
माझ्या आयुष्यातलं आणखीन एक वर्ष निघून गेलं आणि आध्यात्मिक प्रगती झाली की नाही झाली. तर कंसासारख्या व्यक्तीला विचार करण्यासाठी हे म्हणतात की तू इतका काय घाबरतो. वीर म्हणतात त्याला, वीर. वीर म्हणजे अरे एवढा काय म्हणता येईल, इतका चांगला क्षेत्रीय व्यक्ती, इतका दष्टपुष्ट, तुझ्याकडे एवढे कौशल्य आहेत आणि तू मृत्यूची धास्ती घेतो. आणि तुला तर हे माहित आहे की जन्मासोबतच मृत्यू पण जन्माला देतो आपल्या शरीराच्या. आणि मग कधी ना कधी तर मृत्यू येणारच आहे. एक काय होईल की या क्षणी मृत्यू येईल, किंवा असं होईल की शेकडो वर्षानंतर मृत्यू येईल. पण कधी ना कधी तर येणारच आहे. असं तर होणार नाही की तू आणखीन काही 100, 500 वर्ष जगला तर अमर होऊन जाशील, हे तर शक्यच नाहीये. हं? तर आपण यांचं पण बघतो ना, चांगदेव किती 1400 वर्ष जिवंत होते, परंतु अमर अमर तर नव्हते ना. त्याच्यानंतर आता लोमस ऋषी आहेत, त्यांच्या शरीरावरचा एक केस पडतो जेव्हा ब्रह्माजीचं एक कल्प होतं. तर लोमस ऋषीचं आयुष्य किती अचिंतनीय अनंत असल्यासारखं आहे, परंतु तरी सुद्धा ते अमर नाहीये. त्याला म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून, ब्रह्माजीच्या दृष्टिकोनातून, देवतांच्या दृष्टिकोनातून लोमस ऋषींचं आयुष्य हे म्हणजे आघात वाटतं. एक एक कल्प जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या शरीराचा फक्त एक केस पडतो. तर मानवी शरीरावर किती केस असतील? लाखांमध्ये असतील. तर लाखो कल्प म्हणजे खूप जास्त झालं ना. तर हा यालाच एक लोमस ऋषीच्या संबंधामध्येच एक सांगितलं जातं. तर लोमस ऋषी एकदा एकदा म्हणजे ते नेहमी असे बाहेर तपस्या करायचे, तपस्या किंवा ध्यान चिंतन. तर त्यांना काही साधूंनी हे दिला, सल्ला दिला की लोमस ऋषी, तुम्ही इतकं असं इकडे तिकडे राहण्यापेक्षा व्यवस्थित एखादा आश्रम तयार करा आणि तिथे तपस्या साधना भक्ती काय करायची ते करा. असे का बरं तुम्ही इकडे तिकडे बाहेर असता? तर लोमस ऋषी बोलले, अरे बाबा, आयुष्य एवढं कमी आहे आणि कधी मृत्यू येईल काय माहिती. घर बांधण्यामध्ये मी कुठे वेळ घालू. तर लोमस ऋषी सारखा व्यक्ती असा बोलतोय. तर ही एक अर्जन्सी असते. तसंच एक लाला बाबू म्हणून संत होते, वृंदावनमध्ये लाला बाबूचं मंदिर आहे. म्हणजे ते कोलकात्याचे होते आणि चांगले श्रीमंत व्यापारी होते. तर एकदा त्यांनी बघितले की विहिरीवरती काही स्त्रिया पाणी भरत होत्या. तर पाणी भरताना एका स्त्रीने दुसरीला बोलली का, अरे लवकर चल, खूप वेळ होत आहे. कारण ती संध्याकाळची वेळ होती, तर त्यांना घरी लवकर जायचं. तर लालाबाबूच्या हृदयाला ती ओळ एवढी लागली की अरे वेळ होत आहे. मग त्यांनी विचार केला की अरे माझ्या आयुष्याचा पण वेळ होतोय, मी असेच दिवस घातले. तर त्या लालाबाबू एवढे श्रीमंत असून त्यांनी सर्व काही सोडून ते वृंदावनला आले. म्हणजे तिथे पण त्यांची कथा खूप चांगली आहे, पण त्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही. तर सांगण्याचा मुद्दा काय, की कंसाला वसुदेव समजावून सांगतात की धास्ती घेण्यासारखी ही गोष्ट नाहीये, कारण याला टाळणं शक्य नाहीये. तू काय जास्तीत जास्त काय होईल, काही शेकडो वर्ष जगशील, पण मृत्यू तर येणारच आहे ना. मग त्याच्यासाठी एवढं का बरं निंदनीय काम करतोय? समजा तू 25 वर्षाचा आहेस, त्याचा अर्थ असा की 25 वर्ष तू मेला आहेस. आपण म्हणतो ना, 25 वर्षाला कोणती जिबली असते काय माहिती, सिल्वर असेल. तर 25वा वाढदिवस म्हणजे 25 वर्ष निघून गेले. प्रत्येक क्षणाला तू मरत आहेस. असे असताना तुला मृत्यूचे इतके भय का असावे? ऍक्च्युली आता हे जे कंसाला जे लागू पडतं ते आपल्याला आपल्याला पण लागू पडतं, की आपण पण प्रत्येक क्षणाला मरतच आहोत. पण तुम्ही ते ऐकलं असेल ना, युधिष्ठिर महाराजांना विचारलं होतं की अरे या जगामध्ये सर्वात मोठं आश्चर्य आश्चर्य काय आहे, यक्षांनी विचारलं होतं. युधिष्ठिर महाराजांनी यक्षांचा संवाद खूप चांगला आहे तिथे महाभारतामध्ये. इतर गोष्टी पण सांगितल्यात की सर्वात जास्त सुखी कोणाला म्हणायचं. या सर्व प्रश्नांपैकी एक हा पण प्रश्न होता की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय. तेव्हा युधिष्ठिर महाराज बोलले होते की अहानी अहानीच भूतानी गच्छन्ति यमालयम शेषस्थावर इच्छन्ति अतो आश्चर्य किम परम. दिवस आणि रात्र लोक यम लोकाकडे जात आहेत, परंतु जे जिवंत आहेत, जे बघतायत दुसऱ्याचा मृत्यू, त्यांना असं वाटतं की आमचा नाही मृत्यू होणार. म्हणजे आपण बोलत नसू, परंतु आपल्या वागण्यातून किंवा आपल्या प्लॅनिंग मधून आपण असं करतो की जसं काही मला कधी मृत्यू येणारच नाही. म्हणजे त्याचा एक गोष्ट ही पण होऊ शकते की आपण जर भक्तीमध्ये सिरियस नाहीये, याचा अर्थ आपण
मृत्यूबद्दल आपल्याला जाणीव अजून नाहीये. कारण ज्याला माहिती आहे मृत्यूबद्दल तो विचार करेल की अरे ऑलरेडी एवढा वेळ निघून गेलाय आणि अजून या सगळ्या गोष्टीमध्ये किती वेळ झाले. थोडाफार वेळ तरी अध्यात्माला द्यावा लागेल. तर असाच एक याला याला अनुसरून एक श्लोक आहे गीतेमध्ये, तुम्ही वाचला असेल दुसऱ्या अध्यायामध्ये. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते नैवम शोचितुम अर्हसि. की जातस्य ही ध्रुव मृत्यू. जातस्य म्हणजे ज्याने जन्म घेतला, ध्रुव म्हणजे निश्चित. जातस्य ही ध्रुव मृत्यू, ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू होणारच आहे. मग तुम्ही बोलले अरे मग मृत्यू झाल्यावर मग पुढे काय होणार. ध्रुवम जन्म मृतस्य च. पण जो मेलाय त्याचा परत जन्म होणार आहे. तर तिथे काय सांगायचं होतं की बाबा हे सायकल आहे, जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू. अं, परंतु मला एक असं हे सांगा याच्यामध्ये अपवाद, की जिथे व्यक्तीचा मृत्यू होतो पण पुन्हा जन्म होत नाही. ना स्वर्गात नाही, ना पृथ्वीमध्ये नाही, किंवा प्राण्यामध्ये नाही. मी असं विचारतोय की इथे आणि भगवत धामात हा परफेक्ट. तर ज्या व्यक्तीला भगवत धामात गेला किंवा कुठल्याही प्रकारचा मोक्ष मिळाला तो पुन्हा जन्म घेणार नाही ना. त्यामुळे आपण आधी पण चर्चा केली होती की गीतेचे वाक्य हे इतर संदर्भामधून पण आपण लक्ष दिलं पाहिजे. समजा एखादा व्यक्ती बोलला अरे मृत्यू व्यक्तीचा नेहमी जन्म होतो, परंतु असं याला अपवाद आहेत ना. आता तुकाराम महाराज देह गेले, बऱ्याचशा संतांनी मुक्ती प्राप्त केली, त्यांचा पुन्हा जन्म नाही होणार. भगवंतांच्या इच्छेने काही कार्यासाठी यायचं तर ते येऊ शकतात. अं, असे असताना तुला मृत्यूचे इतके भय का असावे. अखेर मृत्यू अवश्य येणार. तू आज मृत्यूला प्राप्त हो अथवा 100 वर्षांनी, परंतु मृत्यूपासून तू वाचू शकत नाहीस. तुला इतके भय का असावे. वस्तुतः मृत्यू म्हणजे वर्तमान शरीराचा अंत. जेव्हा वर्तमान शरीर संचलित होत नाही आणि पंचभौतिक तत्वांत विलीन होते, तेव्हा शरीरातील चेतन तत्व आपल्या वर्तमान कर्मविपाकानुसार दुसरे शरीर स्वीकार करते. अं, आपण बघितलं होतं ना की आपलं अस्तित्व 3 स्तरावर आहे. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि आपण आत्मा. तर मृत्यूच्या वेळी जेव्हा हे शरीर सोडायचं असतं, खास करून आता ते शरीर साथ देत नाही, तर अशा वेळेस काय होतं की अं, आत्मा आणि सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि त्याच्यासोबत पंचवायू असतात. त्या वायूंमध्ये आत्मा असतो. तर हे त्या शरीराला सोडून देतात आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर हे देहांतराची प्रक्रिया कशी होते हे वसुदेव कंसाला समजावून सांगतात इतक्या कठीण प्रसंगी. अं, नंतर हे पुढचे शरीर कसं तयार होते त्याबद्दल 2 चांगली त्यांनी उदाहरण दिले. जेव्हा कोणी रस्त्यावर चालतो तेव्हा तो आपले एक पाऊल पुढे टाकतो आणि आपला पाय योग्य रीतीने टेकला आहे याचा विश्वास निर्माण होताच तो आपला दुसरा पाय उचलतो. अशीच ही प्रक्रिया आहे. आता आपण समजा रस्त्यावर चालताना काय करणार की एक पाय आपण जेव्हा पुढचा पाय व्यवस्थित ठेवला तेव्हाच मागचा पाय उचलणार. समजा पुढचा पाय चिखलामध्ये गेला किंवा स्लिप होतोय तेव्हा आपण मागचा पायाने आणखीन एक स्टेप नाही टाकत. जेव्हा पूर्ण खात्री असते की हा पुढे आता हे जागा मजबूत आहे किंवा मला काही प्रॉब्लेम होणार नाही, तेव्हा आपण मागचं पाऊल घेतो. अ, असं विचार न करता आपण आपोआप ह्या गोष्टी करतोय, परंतु आपल्या काय म्हणतील आपल्या मेंदूला किंवा आपल्या स्वभावाला ही सवय झालेली असते की असंच चालायचं. म्हणून तेव्हा आपण प्रत्येक पावलाला विचार करत नाही, परंतु मेंदूमध्ये ह्या सर्व प्रक्रिया होत राहतात. की किती प्रेशर पडतंय, पुढची जागा ठीक आहे का, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजाणता झाल्यामुळे समजत नाहीत. तर याचं उदाहरण कसे देतात वसुदेव, की जेव्हा व्यक्ती जिवंत असतो तेव्हाच तो पुढच्या देहाची निर्मिती करतो. जसं की व्यक्ती पुढचं पाऊल टाकल्यावरती मग मागचं पाऊल उचलतो. तर आताच आपण पुढच्या देहाची कशी निर्मिती करतो, तर याचा अर्थ असा होतो की आता केलेल्या कर्मानुसार पुढचं शरीर तयार होतं. म्हणून आपण जेव्हा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणार
तेव्हा ऑलरेडी आपलं शरीर तयार झालेलंच असतं. कारण आपण जे काही कर्म वगैरे केले त्याला अनुसरूनच शरीर निर्माण होणार. हा. कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेच कणाश्रया. ती व्यक्ती कसा जन्म घेतो? कर्मणा दैव नेत्रे. एक त्याचं कर्म, दैवनेत्र म्हणजे भगवंत किंवा निसर्ग म्हणू शकतो, त्यांची अध्यक्षता. अं, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर देहोपत्तये. जंतू म्हणजे जीव. आणि त्याला असा जीव जीव म्हणजे त्याला नवीन शरीर मिळतं. तर आता आपण जिवंत आहोत ना, तर आता हे काय होते की आपलं आयुष्य किती कमी कमी होत चाललंय. समजा आता मी 38 वर्षाचा, माझे 38 वर्ष संपून गेले. परंतु पुढच्या जन्माचं मी तसं शरीर पण तयार केलंय की ज्याच्यामध्ये मला प्रवेश मिळणार. कारण या जन्मातल्या कार्यानुसार पुढच्या जन्माचं शरीर तयार होतं. ही पाय उचलण्याच्या उदाहरणावरून वसुदेव महाराज कंसाला सांगतायत की जेव्हा पुढचं पाऊल पक्क होतं तेव्हा समोर मागचं पाऊल आपण उचलतो. आणि त्याच प्रकारे आपण या देहात जरी असलो तरी या देहातल्या कर्मानुसार आपलं अं, पुढच्या जन्मीचं शरीर अं, तयार असतं, तयार होतं. तयार झाल्यावरती मग आपण त्या शरीरा सोडून त्या शरीरामध्ये प्रवेश करतो, सूक्ष्म शरीराच्या सहाय्याने. आणि नंतर त्यानंतर दुसरं उदाहरण काय देतात? हे उदाहरण तुम्हाला समज असेल, नसेल समजलं तर मग विचारा मला. या क्रमाने देह एका पाठोपाठ एक बदलतो आणि आत्म्याचे देहांतर होते. दुसरं उदाहरण देतात. पहा, रोपट्यावरील किडे किती काळजीपूर्वक एका अंकुरावरून दुसऱ्यावर जातात. रोपट्यावरील किडे म्हणजे आपल्याकडे अळी म्हणतात ना. तुम्ही कधी पिकामध्ये बघितलं असेल, शेतीमध्ये किंवा एखाद्या फुलाच्या झाडावरती पण बघू शकता की एखादं जे ती अळी असते ना, तिने एक पान खाल्लं आणि ते पान संपत आहे किंवा तिला दुसऱ्या पानावरती जायचं, तर ती अशी एकदम उडी घेत नाही. या उदाहरणात तरी दुसरे वेगळे असू शकतात. तर ती काय करणार की जवळच्या पानाला तिच्या समोरच्या भागाने स्पर्श करते, काही काही पायाने. आणि मग जी तिची जेव्हा खात्री होती की पुढच्या पानावरती आता मी पोहोचते, तेव्हा मग ती मागचे पाय उचलून त्या पूर्वीच्या पानाला सोडून देते. तर हे दोन उदाहरण सांगितले, चालण्याचं आणि किड्याचं. तसंच आपण नवीन शरीर तयार करत आहोत आपल्या कर्माने. आणि मग हे नवीन शरीर जसं जसं तयार होत जातं, मग त्यावेळी आपण हे शरीर सोडून देतो. तर अशा पद्धतीने हे जन्ममृत्यू चालू आहे, हे कंसाला सांगतात. आता कंसाला अशा वेळी किती सांगले काय माहिती, परंतु वसुदेव त्यांचं कर्तव्य करतात. त्याचप्रमाणे श्रेष्ठ अधिकार ज्यावेळी पुढील देह ठरवितो त्याच वेळी जीव देह बदलतो. जितका काळ जीवाला या भौतिक जगात बद्ध राहावे लागते तितका काळ त्याला एका मागून एक भौतिक देह घ्यावेच लागतात. हे कधीपर्यंत करावं लागेल? नवीन नवीन शरीर घ्यायचं, पुढचं पाऊल काय म्हणता येईल, पक्क्या ठिकाणी ठेवल्यावर मग मागचं पाऊल उचलायचं, किंवा आळीप्रमाणे पुढच्या पानाला चिकटल्यावर मागचे पान सोडून द्यायचं. हे कधीपर्यंत होणार? जोपर्यंत जीव यातून बाहेर पडत नाही म्हणजे या पद्धतीतून बाहेर जात नाही. एकतर मग दुसऱ्या मार्गाने निराकार मोक्ष किंवा भक्तीने भगवंतांची प्राप्ती. अं, हे सोडून जर दुसरं काहीही केलं, किती पुण्य केलं, दान यज्ञ काहीही जरी केले, ब्रह्मलोकापर्यंत जरी पोहोचले पुण्याच्या बळावर, तरी सुद्धा परत यावं लागतं. स्वर्ग लोकामध्ये पण ते तर आपल्याला नव्या अध्यायामध्ये आपण वाचलेच आहे. क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशंती. पुण्य क्षीण झालं किंवा संपलं की परत मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावाच लागतो. तर ही जी प्रक्रिया आपण याच्यातून बाहेर करण्यासाठी प्रयत्न नाही करणार, तोपर्यंत मग शरीर बदलत जाणार. तर आता शरीर बदललं, समजा यावेळेस आपण मनुष्य आहेत. समस्या काय आहे? पुढच्या वेळेस समजा आपल्याला दुसरं शरीर मिळालं तर, कुठल्याही प्राण्याचं किंवा किड्यांचं काही असो, मनुष्य सोडून कुठलाही जन्म मिळाला तर, शरीर मिळालं तर किती समस्या आहे. तेव्हा काय भक्ती करणार? आणि त्याच्यानंतर परत मनुष्य जन्म कधी येईल? तो परत मनुष्य जन्म येईपर्यंत कलियुगामध्ये काय काय गोष्टी घडतील? आताच इतकं कठीण वातावरण आहे. नंतरच तर विचार पण करायला लागतो प्रत्येक गोष्टीने. बघा तुम्ही समाजामध्ये, म्हणजे राजनीती, प्रदूषण, किंवा माणसाचा जन्म, आरोग्य, सगळ्या गोष्टी खराब होत आहेत.
तर म्हणून थोडस सिरियस राहिलं पाहिजे का. एक श्लोक पण आहे, लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्य मानर्थम अपीह धीरा तूर्णं पतेत तूर्णं यतेत न पतेत अनुमृत्यू यावन. की लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते, की मनुष्य जन्म हा खूप अं, सुदुर्लभ आहे, म्हणजे जन्म मिळवणं कठीण आहे. तर यावेळेस व्यक्तीने काय केलं पाहिजे, की तुर्णेत अनुपतेत यावन, ते शरीर पडण्याच्या पूर्वी म्हणजे नष्ट होण्याच्या पूर्वीच त्याचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे. अं, प्रभुपाद जसे अमेरिकेत जेव्हा प्रचार करायचे, तर तुम्हाला माहिती की अमेरिकन लोक तर खूप त्यावेळेस तर हिपी आणखीनच विचित्र होते. तर असं सांगत असताना एक जण बोलला की मला पुढच्या जन्मामध्ये कुत्रा होण्यासाठी काही वाईट वाटत नाहीये, किंवा म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर प्रभुपाद काय बोलले, मला माझा तुला आशीर्वाद आहे, कुत्रा हो. तर त्या व्यक्तीची समजण्याची क्षमता इतक्या खालच्या स्तरावरती आहे. त्याला हे पण कळत नाही की कुत्रा झाल्यावरती काय होईल. तर मग अशा लोकांना आपण शरीर नाही आत्मा आहोत, कृष्ण आहे, त्यांच्या गोकुळातल्या लीला, हे सर्व कधी सांगणार. त्यामुळे अशा लोकांमध्ये हरिनामच जास्त काम करतं. त्यांना तत्वज्ञान वगैरे सांगणं फार कठीण आहे. असे लोक आताही आहेत. त्याच्यामुळे भारतामध्ये प्रचार करणं सोपं आहे, पण बाहेरच्या देशामध्ये प्रचार करणं खूप कठीण आहे. एकतर त्यांना खूप सुविधा उपलब्ध आहेत, आणि त्यांची आध्यात्मिक बुद्धी खूपच कमी आहे. एखाद्या व्यक्ती तू शरीर नाही आत्मा आहे हे सांगण्यातच 2-3 वर्ष निघून जातात. इथे तर आपण पहिल्या क्लासमध्ये बोललो तर व्यक्ती स्वीकार करतो. तर अं, त्याच्या वर्तमान जीवनातील कर्म व कर्मफळानुसार प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला दुसरा विशिष्ट देह देण्यात येतो. तर दुसरा जन्म कशावरून ठरतो, तर या जन्मातील कर्मावरून. जसं की मी बोललो ना, कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देह उपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसरेत कणाश्रया. ह्या दोन गोष्टी ठरवतात या जीवनातलं आपलं कर्मफळ. आपण हे नाही आहोत, म्हणजे आपण ठरवू शकत नाही की मला कुणाच्या घरी जन्म घ्यायचा. तर ते कर्मानुसार ठरवलं जातं. नाहीतर प्रत्येक जणाने अंबानीच्या घरी जन्म घेतला असता, परंतु हे आपल्या नियंत्रणामध्ये नाही. हा देह देखील आपण नेहमी कुठे गेला, दुसरा विशिष्ट देह देण्यात येतो. आता याच्यानंतर आणखीन एक मुद्दा सांगतात. पहिला मुद्दा काय सांगितला होता, की तू इतका चांगला आहेस, इतका प्रसिद्ध आहेस, आणि तू बघ बरं कसं काम करतोय, हे तुला शोभतं का. नंतर त्यांनी दुसरा आर्ग्युमेंट काय सांगितलं, की तू का बरं मृत्यूची एवढी धास्ती घेतोय, मृत्यू तर जन्मासोबतच आलेला आहे. आणि उदाहरण दिले, बघ कसं आपण कसं चालतो रस्त्यावरती, किंवा किडे कसे पानावर दुसऱ्या पानावर जातात, त्याचप्रमाणे आपलं देहांतर पण होणार आहे. मग तू यासाठी इतका का धास्ती घेतोय, हे हे दुसरं आर्ग्युमेंट सांगितलं. आता तिसरा आणखीन एक मुद्दा काय सांगतात, हा देह देखील आपण नेहमी स्वप्नात पाहतो, अगदी त्याप्रमाणेच आहे. स्वप्नात आपण आपल्या मनोरचनेने अनेक देह निर्माण करतो. आपण सोने पाहिलेले असते आणि पर्वतही पाहिलेला असतो, म्हणून दोघांना एकत्र करून स्वप्नात आपण सोन्याचा पर्वत पाहतो. कधी कधी आपण एक असा देह प्राप्त झाल्याचे पाहतो की तो आकाशात उडू शकतो, आणि तेव्हा आपणाला वर्तमान देहाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे देह बदलतात. आता आपण जे स्वप्नात जे आपले शरीर बघतो, किंवा आपण उडत आहोत किंवा काहीतरी करत आहोत, क्या चाहिए. अं, हा, स्वप्नामध्ये काय आपण वेगवेगळ्या प्रकारचे शरीर बघतो. कधी आपण स्वतःला उडताना बघतो, पण ते शरीर आपण नसतो. तर हे एक उदाहरण नेहमी दिलं जातं, की आपण सोनं पण पाहिलं आणि डोंगर पण पाहिला, पण स्वप्नामध्ये माइंड काय करतं, दोन्हीला कंबाईन करून सोन्याचा डोंगर दाखवतो. म्हणजे सोन्याचा डोंगर तर नाहीये सध्या तरी बघण्यासारखा. तसं जसे स्वप्नामध्ये वेगवेगळे शरीर बघतो, आणि जेव्हा आपण जागा होतो तर ते शरीर नसतात. तसंच हा जो आत्मा आहे, वास्तविक पाहता आत्म्यासाठी
कोणतंच एक शरीर, आत्म्याला शरीर नाहीच आहे भौतिक. मग तसे ज्या पद्धतीने आपण स्वप्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इमॅजिन करतो, त्याच प्रकारे वेगळ्या प्रकारचे शरीर घेतल्यासारखं आहे. मग समजा कंस म्हणेल, ठीक आहे, तू म्हणतो की बाबा शरीर बदलायचं, शरीर बदलायचं, परंतु आता मी राजा आहे, आणि राजा असल्यामुळे मला बघ बरं किती काही ऐश्वर्य आहे, आणि मी जर समजा पुढच्या जन्मात राजा नाही झालो तर मग या जन्मामध्ये मी का बरं आनंद नाही घेतला पाहिजे. तर त्याला हे सांगतात वसुदेवजी, बघ आकाशवाणीनुसार तर तुझा मृत्यू होणार आहे 8व्या मुलाकडून, 8व्या बाळाकडून. आणि तुला असं पण वाटतंय की पुढच्या जन्मात मी जर राजा नाही झालो तर मग मला कसं काय सगळ्या सुविधा मिळतील ज्या मला आता आहेत. मग तुला हे जर कळतंय की कर्मानुसार शरीर मिळतं, आणि पुढच्या मी जर चांगलं कर्म नाही केलं तर मला परत राजा नाही होता येणार, मग एक साधी गोष्ट आहे, तू हे पापकर्म सोडून द्यायला पाहिजे ना, आणि पुण्यकर्म कर, मग ज्यामुळे तुला राजाचं शरीर मिळेल किंवा इंद्राचं पदही मिळेल. हं? तर हा एक मुद्दा वसुदेव त्याला समजावून सांगतात. अं, स्वप्नामध्ये आपण जसे शरीर बदलतो ना, तसे आत्मा शरीर बदलतो. एका एका दृष्टीकोन स्वप्नातल्या शरीराला वास्तविकता नाहीये. शरीर बदल कसा होतो असा, एक देह प्राप्त होताच मागील देहाचा आपणाला विसर पडतो. आता आपल्यापैकी कुणाला माहिती आहे का मागच्या जन्मात आपण काय होतो? असे खूप मोजके लोक असतात, त्यांना जातीस्मार म्हणतात, पण सहसा मागच्या जन्मातलं आठवत नाही. स्वप्नात अनेक प्रकारच्या देहांशी आपला संबंध येऊ शकतो, परंतु जागृत अवस्थेत आपणाला सर्वांचा विसर पडतो, आणि वस्तुतः हे भौतिक देह मानसिक कर्मांचे सृजन आहे. हं? जसं स्वप्नामध्ये काय, स्वप्नातून जागल्यावरती त्या स्वप्नात किती प्रकारचे जरी शरीर बघितले तर ते सगळे आपण विसरून जातो, कारण इकडे जे वस्तुस्थितीमध्ये शरीर आहे त्याच्यानुसार वागावं लागतं. तर तसंच आहे, मृत्यू झाल्यावरती आपण नवीन शरीर घेतो तेव्हा या जीवनातलं शरीर आपलं विसरून जातो, म्हणजे हे मागचं स्वप्नासारखं झालं. हे सर्व वसुदेव कंसाला समजावून सांगतात. आपल्याला सुद्धा समजायला ही फिलॉसॉफी कठीण वाटेल, तिच्यामध्ये काही स्टोरी नाहीये, अं, काही रसिक वर्णन नाहीये, पण त्यावेळी कंसाला असं एवढं गीतेसारखं बोलणं म्हणजे कमाल आहे बाबा. कसा काय तू ऐकत असेल त्या सगळ्या गोष्टी. अं, परंतु वर्तमान क्षणाला आपण आपल्या मागील देहाचे स्मरण करू शकत नाही, ते स्वप्नासारखं. मनाचा स्वभाव चंचल आहे, ती कधी एखादी वस्तू स्वीकारते तर तात्काळ त्या वस्तूचा त्याग करते. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या 5 इंद्रिय विषयांच्या संबंधात सतत स्वीकार आणि अस्वीकार अशी मानवी मनाची प्रक्रिया आहे. सतत भौतिक विषयांचे चिंतन हा मनाचा स्वभाव आहे, आणि त्यायोगे ते इंद्रिय तृप्तीच्या विषयांकडे संपर्कात येते. जेव्हा जीव एका विशिष्ट प्रकारच्या देहाची कामना करतो तेव्हा तो त्याला मिळतो. म्हणून देह ही भौतिक प्रकृतीच्या नियमांची देणगी आहे. अं, आता आपल्या मनाचा जर स्वभाव आहे, मनामध्ये जसं बघायला गेलं तर मनाला किंवा अंतःकरणाला 4 गोष्टी मानल्या जातात. चित्त, मन, बुद्धी, आणखीन एक आहे. चित्त, मन, बुद्धी, आणखीन एक आहे. अंतकरण. मला वाटते अंतःकरणाचे जे 4 भाग आहेत, त्या चित्ताचे 4 भाग आहेत. तर ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल. तर हे जे मन आहे, मनाचं काम काय? विचार करणे, अनुभवणे, आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करते. याला इंग्लिशमध्ये थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग म्हणतात. हे 3 काम आहेत. त्याच्यानुसार मन ज्या ज्या गोष्टींची ते आवड करेल, ज्या ज्या वस्तूसाठी आकर्षित राहील, त्यानुसार ते काय करेल की पुढच्या देहाला निर्माण करत जाईल. जसं की समजा ते आपण काही काही एकदम क्रूड एक्झाम्पल बघितले ना, की प्रभुपाद म्हणतात की जे खूप सारा नॉनव्हेज खात राहतात तर मग त्या लोकांना पुढच्या जन्मामध्ये हिंस्र पशुचं शरीर मिळतं. तर म्हणजे समजा वाघ आहे, तर ती वाघाच्या शरीराची सुरुवात इथूनच करत आहेत, इथल्या त्यांच्या वागण्यानुसार. आणि जी लोक खाण्यामध्ये काहीच नियम पाळत नाहीत, काहीही घेतात, तर त्यांना प्रभुपाद बोलले की असे लोक डुक्कर होतात, कारण त्यांना मग काहीच हे राहत नाही. काय म्हणता येईल?
डिस्क्रिमिनेशन राहत नाही. तर असं या मनाच्या मागे लागून लागून व्यक्ती या जन्मातच पुढचा देह तयार करत असतो. नंतर काय म्हणतात अध्यायामध्ये, जीव देह धारण करतो आणि देह रचनेनुसार सुख दुःखांचा भोग करण्याकरिता पुन्हा या भौतिक जगात बाहेर पडतो. आपणाला विशिष्ट देह नसेल तर गत जीवनातील मानसिक अवस्थेनुसार आपण सुख अथवा दुःखांचा भोग करू शकत नाही. अं, शरीर हेच माध्यम आहे की ज्याच्या सहाय्याने आपण शिक्षा पण मिळवू शकतो किंवा आनंद पण मिळवू शकतो. शरीरच नसेल तर आत्म्यासाठी तर हे सर्व भौतिक जगत निरर्थक आहे. तर हे शरीरच एक माध्यम आहे त्याच्यासाठी, दोन्ही गोष्टी घेण्यासाठी. वस्तुतः आपल्या मृत्यू समयीच्या मानसिक अवस्थेनुसारच हा विशिष्ट प्रकारचा वर्तमान देह आपणाला देण्यात आलेला आहे. आता हे कुठल्या श्लोकावर आधारित बोलत आहेत प्रभुपाद, सांगा बरं. प्रभुपाद काय बोलतायत म्हणजे या अध्यायाच्या भाषांतरामध्ये, वस्तुतः आपल्या मृत्यू समयीच्या मानसिक अवस्थेनुसारच हा विशिष्ट प्रकारचा देह आपणाला देण्यात आलेला आहे. कोणता श्लोक आहे गीतेचा? आठव्या अध्यायामध्ये ना, यम यम वापी स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम तम तम एवती कौंतेय सदा तद्भाव भाविता. यम यम वापी, ज्या ज्या इच्छा आठवणी खूप स्ट्रॉंग असतील, तम तम एवती कौंतेय तद देह भाविता, त्या प्रकारचा देह त्या व्यक्तीला मिळेल. आता मृत्यूच्या समय मग कोणी म्हणेल की अरे मी आयुष्यभर वाईट कार्य करतो आणि एकदम मृत्यूच्या समय कृष्णा म्हणतो. असं एका जणांनी प्रश्न पण विचारला होता महाराजांना की महाराज, आयुष्यभर काही जरी केलं आणि मी समजा बंदूक डोक्याला लावून हरे कृष्णा म्हणून गोळी मारली तर मी ते मृत्यूच्या समयी हरिनाम घेतोय, मग मला तर खूप चांगलं हे मिळेल, इथे पण एन्जॉयमेंट आणि नंतर पण मला चिट कोड मिळाला किंवा सिस्टम मध्ये लूप होल मिळाला की इथून आपल्याला बाहेर पडता येतं. तर महाराज बोलले असं नाही. कृष्णाचं नाव घेणं म्हणजे असं शब्द उच्चारणं किंवा हे नाहीये. ऍक्च्युली ते नाव आतून स्फुरित केलं जातं, व्यक्तीच्या हृदयातून येतं. ते बाहेरून बोलून असं काय म्हणता येईल उद्गत नाही. असंही किती जरी प्रयत्न केला तर त्यावेळी एवढी पीडा असते, एवढी आसक्ती असते, सगळ्या जवळच्या लोकांना सोडायचं असतं, कुठं देवाचं नाव आठवणार आहे. पण तरी सुद्धा त्यावेळी जी मानसिक अवस्था असेल शरीर सोडताना, त्याच प्रकारचे त्याच गतीला व्यक्ती पुढे जातो. आणि ती मानसिक अवस्था काय मृत्यूच्या वेळेस एका क्षणात तयार होत नाही. पूर्ण आयुष्यभर ज्या ज्या पद्धतीने व्यक्ती कार्य करेल त्या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन मग एक मानसिक अवस्था निर्माण होते. त्याच्यामुळे भक्ती आपल्याला आतापासून म्हणा किंवा नेहमीसाठीच करावी लागेल. शेवटच्या क्षणी करतो म्हटलं तर कठीण आहे. तर भक्ती करण्यामध्ये आपण काय करतोय की आपल्या मनाला चांगले संस्कार देतो. जसं समजा भगवंतांची कथा ऐकणे किंवा कीर्तन ऐकणे, कीर्तन करणे, भगवंतांचा प्रसाद घेणे, तीर्थयात्रेला जाणे, या सगळ्या गोष्टी आपण मनावरती भक्तीचे किंवा आध्यात्मिक संस्कार टाकतोय. जसे बाहेरचे पण संस्कार पडतात ना, समजा आपण बाहेरचे गाणे बघितले किंवा पिक्चर बघितला तर त्याचे पण संस्कार मनावर होतात. तसेच भक्तीमध्ये पण आपण त्याला काढून हे दुसरे संस्कार टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून या सर्व गोष्टीने आपली मानसिकता शुद्ध होईल आणि आपल्याला भगवंतांचं स्मरण येईल. जसं गीतेमध्ये भगवंत बोलले ना, अंतकालयचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम प्रयाती मदभाव याती नास्ती अत्र संशय. अंते नारायण स्मृती म्हणून भागवतामध्ये पण सांगितले भगवंतांची स्मृती होण्यासाठी. तर हे सगळं आपण हे करतोय, जप वगैरे जे काही आहे ते मनावरती संस्कार देण्यासाठी आणि पूर्वीचे जे नको असलेल्या गोष्टी काढण्यासाठी हे आपलं कार्यसाधना चालू आहे. आता अजून एक पुढचं उदाहरण येतात आत्म्याबद्दल आणि शरीराबद्दल. पहिले तू खूप चांगला राजा आहेस ते सांगितलं, नंतर मृत्यू तर बाबा असंही निश्चितच आहे,
नंतर तू आता जे कर्म करशील त्यानुसार तुला पुढचं देह मिळेल. बघ बरं, तू आता बहिणीला तर मारशील तर मग तुझी काय गती होईल. आता एक आणखीन उदाहरण देतात किंवा एक काय म्हणते लॉजिक देतात. सूर्य, चंद्र किंवा तारे यासारखे प्रकाशमान ग्रह जल, तैल, घृत यांनी भरलेल्या पात्रात प्रतिबिंबित होतात. पात्र हलविल्याप्रमाणे प्रतिबिंबांची हालचाल होते. चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि पाण्याच्या संचलनामुळे चंद्र देखील हलवल्याप्रमाणे वाटतो. परंतु वस्तुतः चंद्र स्थिरच असते. त्याचप्रमाणे मनोधर्माने जी वेगवेगळ्या प्रकारचे देह मिळवतो आणि त्याचा असा देहाशी वास्तविकपणे काहीही संबंध नसतो. तर काय उदाहरण दिले की समजा आता रात्री चंद्र निघालाय, तर आपण काय करू शकतो की एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, पण चंद्र व्यवस्थित दिसला पाहिजे, म्हणजे अमावस्येच्या रात्री नाही. तर चंद्र दिसतोय अशा वेळी, आणि त्या पाण्यामध्ये जिथे चंद्राचं प्रतिबिंब पडेल अशा पद्धतीने ते भांड ठेवायचं. आणि ते भांड ठेवल्यावरती त्या भांड्यातील पाण्याने एकतर हवेने किंवा कशाही पद्धतीने त्या पाण्याला डिस्टर्ब करायचं. तर पाण्याला डिस्टर्ब केल्यावरती असं वाटतं की चंद्राच्या पण घडी घडी होत आहेत. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल, कधी चंद्र असा लांब झालेला वाटतो, कारण ते पाणी तसं समोर जातं. किंवा पाण्यामध्ये अशा लाटा आल्यावरती काय वाटतं की चंद्र पण खालीवरी होतो. सूर्याचा पण तसं दिसतं की खालीवरी होतं, परंतु वस्तुतः हे होतंय का? नाही. चंद्र तर त्याच्या ठिकाणी स्थिर आहे ना, आणि सूर्य पण स्थिर आहे. तर हा आपला भ्रम आहे की चंद्र कसा बरं बघा कधी लांब होतो, कधी त्याच्यामध्ये वळ्या पडतात. सूर्याचं पण तसंच होतं. तर हे आपला भ्रम आहे, आपल्याला वास्तविकता माहित नाही. वास्तविकता वर आहे, त्या गोष्टीला काहीच फरक पडत नाही. म्हणजे सूर्य आणि चंद्राला. तर सूर्य आणि चंद्रांचं उदाहरण हे आपल्या आत्म्याचं दिलंय की सूर्य आणि चंद्राला तुमच्या भांड्यामध्ये तुम्ही किती प्रकारे पाण्याला हालचाल करून किती प्रकारचे आकार निर्माण केले, याने त्यांना काही फरक पडत नाही. तसंच आपण आपल्या कार्यामुळे किंवा मनोधर्मामुळे किंवा कर्मामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे देह मिळतो, त्याचा असा देहांशी वास्तविकपणे काहीही संबंध नसतो. त्याचा म्हणजे व्यक्तीचा किंवा आत्म्याचा. जसं चंद्राला आणि सूर्याला थोडी काही फरक पडतो इकडे किती जरी बदल झाला तरी, तशी आत्म्याचा ऍक्च्युली शरीराशी काही संबंध नाहीये. ऍक्च्युली ते काय म्हणता येईल, एकमेकांचं पूरक नसलेल्या गोष्टी आहेत. तर हे शरीर आपण बदलतोय, कधी मनुष्य, कधी पशु, कधी प्राणी, जे काही आहे ते, कधी कीटक, हे सगळे बदलत आहेत. म्हणजे काय होतंय, जसं चंद्र हलतं ना, चंद्राचं प्रतिबिंब, तसंच हे आपण शरीर बदलतोय. परंतु स्थिर चंद्र आहे, चंद्राला काही चेंज होत नाहीये. तसंच आत्मा हा स्थिर आहे. आता एखादा आत्मा कुत्र्याच्या शरीरात गेला म्हणून तो आत्मा कुत्रा होतो असं नाही. माणसाच्या शरीरात आली की आत्मा माणूस होतो असं नाही. कुठेही जरी असलं तरी आत्मा एकच आहे, हे त्याला समजावून सांगतात. मग असं का बरं वाटतं की मनुष्य शरीरात मी मनुष्य आहे? मायेच्या संबंधाने, मायेच्या प्रभावाखाली घुरळ पडून जीव स्वतःला एखादं विशिष्ट देह समजतोय. बद्ध जीवनाची अशी रीत आहे. हे कशामुळे होतं? मायेच्या संबंधाने, मायेच्या प्रभावाखाली घुरळ पडून. आता मग जिम्मेदार कोण आहे? माया आहे का? आपल्याला असे सगळे देह घेण्यासाठी कोण जिम्मेदार आहे? माया आहे का? जर प्रभुपाद म्हणतात मायेच्या भुरळ पडून आपण समजतो की मी मनुष्य आहे, मी कुत्रा आहे किंवा मी घोडा आहे. हे मायेमुळे होतं. तर मायेमुळे होतं की नाही होतं? याच्यामध्ये मायेचा दोष आहे की नाही? तुम्हाला आहे. प्रश्न. हा, वैशाली माता तुम्ही बोलत होता ना? आपल्याला त्याची एवढी जाणीव नाही, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की माया हे सगळं करते एवढी. हा, ओके. ते पण म्हणू शकतो. परंतु आपण एकदा बघितलं होतं एकदा की मायादेवीचं काम काय? जेलर सारखं आहे. तिला फक्त या गुन्हेगारांना इथे सुविधा द्यायच्या. आणि जर समजा मायादेवीनं मुख्य गोष्ट काय की आपल्याला भगवंतांची सेवा नकोय, स्वतंत्रपणे उपभोग घ्यायचा. मग स्वतंत्रपणे उपभोग घ्यायचा तर त्याचा तो भगवंतांचा सेवेत काही आठवण तर धरली पाहिजे ना. इथे येऊन पण समजा आपल्याला असं वाटत असेल, अरे मी वैकुंठामध्ये होतो, तर कधी आयुष्यामध्ये काही दुःख झालं की वाटेल उगीच इथे आलो.
पण मनुष्याचा किती जरी त्रास झाला, किती जरी कर्ज झाले, किती जरी आजारी पडला, तरी त्याला असं आठवण होत नाही, अरे उगीच इथे आलो. कारण मायेने एवढा पडदा टाकलाय की त्या शरीराच्या बाहेर व्यक्ती विचारच करत नाही. भक्ती परेशानुभव विरक्ती ना, एक काय श्लोक आहे. अं, भक्ती परेशानुभव विरक्ती. एक भागवतामध्ये श्लोक आहे की जेव्हा व्यक्ती भगवंतांचं विस्मरण करते तेव्हा हे पुढची प्रक्रिया घडत राहते, की माया वगैरे कशी आवरण घालते, रक्षकात्मिका आणि काय एक आवरणात्मिका, असे मायेचे दोन प्रकार आहेत. तर तो श्लोक काय, हा, भयम द्वितीयाभिनिवेशित स्यात् ईशात अपेत्तस्य अपवर्ययो मृत्यू. भयम द्वितीय अभिनिवेश स्यात्. तर व्यक्ती काय करतो की भगवंताला विसरतो. मग त्याला हे भयामध्ये किंवा या शरीरामध्ये माया त्याला प्रवेश देते, आणि यातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल, गुरुदेवता आत्मा, गुरुची शरण घ्यावी लागेल. तर त्या दृष्टिकोनातून माया दोषी नाहीये. आता समजा आता तर हे बंद केलं, पण शाळेमध्ये समजा एखादा मुलगा व्यवस्थित वागत नसेल आणि शिक्षकाने थोडीशी शिक्षा दिली, तर त्याच्यासाठी शिक्षक म्हणजे अपराधी नाहीये, तो चांगल्या कामासाठीच, त्याला वळण लावण्यासाठीच करतोय. तशी मायादेवी काय आहे की इथून असे डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट भगवंतांकडे नको जायला. सगळी चाचणी होऊन एकदम ओके सर्टिफाईड झाल्यावरती तिथे प्रवेश मिळावा, हा मायादेवीचा उद्देश असतो. ऍक्च्युली मायादेवी बोलते पण एका ठिकाणी भगवंतांना की मला हे आवडत नाही, जीवांना किती त्रास होतो. तर हे मायादेवीचं काम आहे. आपणच तिच्याकडे गेलो म्हणून आता समजा तुम्ही ऐकलं असेल, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. समजा एखादी म्हस आहे आणि तुम्ही तिच्या शेपटीला पकडलं आणि ती सर्व गावभर धावते इकडे तिकडे, कधी नाल्यामधून, कधी दगडांवरून, कधी गवतावरून, आणि तुम्ही तिच्या शेपटीला पकडून ठेवलंय आणि तुम्ही काय म्हणताय, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. आता आपल्याला म्हैस थोडी घेऊन चालली आहे, आपणच स्वतः जातोय. तिची शेपूट सोडून दिली तर आपल्याला कशी म्हैस घेऊन जाणार. ती तर तिच्या साईडनं काहीच करत नाहीये. तशीच ही मायादेवी, आपणच तिला पकडून ठेवलंय की मी प्राणनाथ आहे, किंवा मी पुरुष आहे, मी गरीब आहे, किंवा मी आजारी आहे. या सगळ्या शेपटी आपणच पकडल्यात, आणि जोपर्यंत आपण सोडणार नाही जसं तसं तो व्यक्ती कसा चिखलात जाईल, दगडावर घासला जाईल, इतके त्रास होतील त्याला, तरी पण तो शेपूट सोडत नाही. तसंच आपल्याला पण एक भरपूर त्रास होत राहतात. कधी कर्जाचा त्रास, कधी ऑफिसचा त्रास, कधी आरोग्य, भरपूर काही आहे, नातेवाईकांचा त्रास. हे सगळं होत असताना आपण समजलं पाहिजे आपण शेपूट सोडत नाही आहोत. जोपर्यंत ती पकडून राहणार आणि अजून घासले जाणार. तिच्यामध्ये तिचा काय दोष आहे, तिथं धावते. त्याची मायादेवी काय करणार, आपणच तिच्याकडे जातो. मला नॉनव्हेज खायचं, मायादेवी म्हणते ठीक आहे तू सिंह होऊन जा. मला झोपून राहायचं, ठीक आहे तू पोलार बियर हो. तर हे आगा आगा म्हणजे मला कुठं नाही झालं ना, त्याच्यामध्ये तिला कसं काय आपण जबाबदार धरणार. तर हे उदाहरण काय होतं की चंद्राचं प्रतिबिंब जरी हालचाल करत असेल तरी जो चंद्र आहे आकाशात तसा स्थिर आहे. तसंच आपण वेगळ्या प्रकारचे शरीर जरी बदलत असलो तरी आत्मा स्थिर आहे. आत्म्यामध्ये काही बदल होत नाही. फक्त स्वतंत्र इच्छा केल्यामुळे मायादेवीच्या प्रभावाने, म्हणजे इथे भुरळ हा शब्द वापरला, कारण भुरळ टाकल्याशिवाय आपण या जगामध्ये राहू शकणार नाही. कारण कुणाला जर आध्यात्मिक जगताची आठवण आली तर कोण इथे राहणार. तर ही मायादेवी अशा पद्धतीने हे कार्य करते. उदाहरणार्थ जीव आता मानवी देहात आहे तर तो स्वतःला मानव समाजाचा घटक अथवा विशिष्ट देशवासी किंवा स्थानवासी समजतो. आता समजा आपण इथे आहोत तर आता मी काय समजणार, पुरुष आहे, नाही मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे आणि मी भारतीय आहे. तर याच्यापैकी कोणतीही ओळख आत्म्याची नाहीये. आत्मानं पुरुष आहे, आत्मानं भारतीय आहे, आत्मा माणूस पण नाहीये. आत्मा या सगळ्या उपाधीपासून मुक्त आहे, परंतु या उपाधी आपण जोडल्या. आधी आणखीन बरेच आपण उपाध्या जोडत जाणार. मी मनुष्य आहे, पुरुष आहे, भारतीय आहे, मी डॉक्टर आहे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, आणखीन काय, मी याचा काका आहे, मी याचा मामा आहे, मी पाकिस्तानचा शत्रू आहे. हे सगळं काही आपणच तयार करतोय. आत्मा काय, आत्म्याला याच्याशी काही घेणं देणं नाहीये.
तर ह्या सगळ्या ओळखी आपण तयार केल्यात. एका भक्ताने मला चांगली गोष्ट सांगितली. अं, म्हणजे आता याच्यामध्ये देशभक्ती असली पाहिजे, याला काही हरकत नाही. पण ते भक्त काय बोलले की ठीक आहे बाबा की पाकिस्तान आहे, वाईटच आहे, माहित आहे, आणि आपल्याला पण त्याच्यापासून त्रास होतोय. पण सारखं सारखं जर आपण पाकिस्तान बद्दलच चिंतन करत राहू तर असं नको व्हायला की पुढच्या वेळी पाकिस्तानमध्ये जन्म मिळेल. तर ते किती होईल माहिती नाही, पण मला पण वाटलं की इतका द्वेष आपण सारखा एखाद्या व्यक्तीबद्दल ठेवू तर मग ते शरीर मिळण्याची खरंच शक्यता आहे. तर परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला जे आवश्यक ते पावले उचलायचे नाहीये. ते ते तर करावंच लागेल, कारण तो देहधर्म आहे. पण आपण आता इथे उच्च स्तरावरती बोलतोय, आत्म्याच्या स्तरावरती बोलतोय. स्वतःची अशी ओळख अंतःकरणात बिंबवल्यामुळे असा देहात्मभाव आवश्यकता नसताना नवीन देहाची तयारी करण्यास कारणीभूत ठरतो. मग आता हे देहात्मभाव केला, भारतीय पुरुष वगैरे हे सर्व याच्यानुसार जे जे कार्य करत जाणार, भारतीय या ओळखीनुसार किंवा पुरुष या ओळखीनुसार जे जे कार्य करत जाणार, ते सगळे कार्यपूर्त शरीर तयार करतायत. अशा वासना आणि मनोधर्म विविध देह प्राप्त होण्याची कारणे आहेत, जे जे आपण या शरीरात करू. भौतिक प्रकृतीचा आवरणात्मक प्रभाव हा इतका प्रबळ असतो. आवरणात्मक प्रभाव म्हणजे काय आहे? बघा, भगवंतांच्या शक्तींना ना वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं की योगमाया आणि महामाया. आता जी आध्यात्मिक जगतामध्ये जी भगवंतांची शक्ती कार्य करते मग तिला योगमाया म्हणतात. तर योगमायेच्या प्रभावाखालीच यशोदा देवीला कधी भ्रम होतो, किंवा जे काही हास्य प्रसंग वगैरे आहेत ते योगमायेच्या प्रभावाने आहेत. परंतु आपल्या या भौतिक जगतामध्ये महामायेचा प्रभाव आहे, भौतिक शक्ती. तर तिचे पण वेगवेगळे भाग आहेत महामायेचे: विद्या, अविद्या आणि प्रधान. प्रधान म्हणजे जे विश्वनिर्मितीमध्ये जो घटक असतो सुरुवातीचा, त्याला प्रधान म्हणतात, तो या मायेचाच भाग आहे. विद्या म्हणजे मी शरीर नसून आत्मा आहे, हे पण मायेचाच भाग आहे, महामायेचा. आणि अविद्या म्हणजे स्वतःला शरीर समजण्याच्या अनुसार कार्य करणे. तर हे सर्व महामायेचं कार्य. महामाया भौतिकीच्या मध्ये कार्य करते. महामायेच्या साह्याने आपण आत्म्याच्या स्तरापर्यंत येऊ शकतो, पण त्याच्या समोरचा प्रवास नाही करता येणार. त्याच्यासाठी भक्ती वगैरेच करावी लागेल. इथे आवरणात्मक प्रभाव सांगितला म्हणून बोलतोय. आवरणात्मक म्हणजे काय? की समजा एखाद्या व्यक्तीला झाकून टाकणे, आणि झाकून टाकलं म्हणजे समजा त्याच्या आठवणी की मी आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णाचा सेवक होतो, या कृष्णासोबत मी ह्या चांगल्या गोष्टी केल्या, हे आनंद अनुभवले, या सगळ्यावरती आवरण टाकलं जातं. आवरण टाकल्यावरती व्यक्ती काय म्हणजे या जगामध्ये सर्व काही विसरून जातो, आणि त्या आवरणातून त्याला जे बाहेर दिसेल त्याच पद्धतीने सर्व सर्व वस्तुस्थिती मानायला लागते. तर हे आवरणात्मिका मायाशक्तीचा एक भाग आहे. आवरणात्मिका आणि प्रक्षेपात्मिका हे दोन भाग सांगितले जातात. आवरणात्मिका म्हणजे चित्त हे करायचं, झाकून टाकायचं. आणि प्रक्षेपात्मिका म्हणजे प्रक्षेपण म्हणतो ना आपण, मिसाईल, कसं मध्ये टाकायचं म्हणजे भौतिक संसारामध्ये. आता हे एक चांगला मुद्दा आहे. भौतिक प्रकृतीचा आवरणाचा प्रभाव इतका प्रबळ असतो की जीवाला कोणताही देह प्राप्त हो, तो त्यामध्ये संतुष्ट असतो, आणि त्या देहाशी स्वतःची ओळख करण्यात तो मोठ्या आनंदाचा अनुभव करतो. आता तुम्ही विचार करा, जगामध्ये कोणत्याही देशात जा तर त्या देशातील लोक स्वतःला ग्रेट समजतात. आपण भारतात आहोत म्हणून आपण काय म्हणतो, अरे पाश्चात्य देशात लोकांना काही संस्कृती आहे का, काही पण खातात, कसे वागतात, कपडे कसे घालतात. परंतु ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, अरे यांना काय, हे किती मागासलेले, त्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी नाहीये. तसाच विचार आफ्रिकन पण करतो. तर सगळे शरीरामध्ये त्याने सगळे काय म्हणता येईल, एका दृष्टीने सगळे तुच्छच आहेत. हं? त्यामध्ये भारतीय तरी चांगला आहे, कारण त्याला हे वैदिक ज्ञान मिळवण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येक जण स्वतःला ग्रेट समजतो, कशी जरी परिस्थिती असली तरी. याच्याबद्दल याच्याशी संबंधित नाहीये, पण मी एका क्लासमध्ये ऐकलं होतं राधागोविंद महाराजांच्या. तर राधागोविंद महाराज बोलले की समजा एखादा वृद्ध व्यक्ती आपल्याला भेटला आणि आपण त्याला विचारलं, काय हो, वयानुसार थोडं चालायला त्रास होतो का?
तो म्हणेल हा होतो, गुडघ्यांमध्ये त्रास होतो. मग नंतर विचारलं, अरे वयानुसार थोडी दृष्टी पण कमी झाली वाटते, चष्मा वापरताय तुम्ही? हो हो, वापरतो वापरतो, कमी नजर झाली, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. पण आपण असं बोललो, काय हो वयानुसार अक्कल कमी झाली का? तर असं बोलतात. सगळ्यांचा इगो हर्ट होतो. तसंच आहे प्रत्येक जण स्वतःच्या इगो मध्ये. आणि प्राण्यांमध्ये तर एवढी क्षमता नाहीये, परंतु त्याच्यामध्ये पण ते त्यांना तेच हवं असतं. म्हणजे जसं आपण इंद्रांची स्टोरी बघितली होती ना, एका शापामुळे ते डुक्कर झाले होते, आणि शापमुक्त झाल्यावर सुद्धा ते परत जायला तयार नव्हते. म्हणजे ही तर पुराणातली कथा आहे. आणि ते काय बोलत होते की ही माझी पत्नी, ही माझी मुलं आणि इथे राहण्याचं ठिकाण हे मला किती प्रिय आहे. आणि ही कोण व्यक्ती बोलतोय? हे इंद्रदेव. ज्याच्या दृष्टीने हे मनुष्याचं आनंद पण तुच्छ आहे, त्यांच्या आनंदाची लेवल किती वरची आहे, पण तो व्यक्ती पण असा बोलतो. तर हा मायेचा प्रभाव आहे. जर इंद्र, ज्याला आठवण करून देण्यासाठी ब्रह्माजी आले, तो इतक्या खालच्या शरीरासाठी असं बोलत असेल, तर मग आपण कोण आहोत? तर एवढी माया प्रबळ आहे. अं, याच्यासाठी एक श्लोक पण आहे भागवतामध्ये. अं, नरकस्तु अपि देहमवय, नरकस्तु अपि देहमवय, अं, न सोडण्याची इच्छा करत नाही. नरकस्तु अपि देहमवय न कर्तुमिच्छति, नारक्या निवृत्त्या सत्यां देव माया विमोहिता. तिथं मायेचं विमोहन आलं ना, तो पण श्लोक तसा ते कपिल देव त्यांच्या आईला सांगतात. अं, नारक नरकस्त्वपि देयमुळे पुमाम न त्यक्तुम इच्छती. नरकमय शरीर जरी मिळालं तरी जीवाला सोडायचं वाटत नाही. हं? हं? नरकस्त्वपि देयम, आता हे डुक्कर होणं एक मग हे नरकच झालं ना, पण तरी त्याला सोडावंसं नाही वाटत. असं कधी होतं का डुक्कर दुसरी दूरकडून आपल्याकडे बघतो आणि विचार करतो, यार माणसाचं शरीर कधी मिळणार आहे, त्याचं मला कधी बाहेर जाता येईल? असं मिळणार नाही, तो त्याच्यामध्ये आनंदी आहे. हं? असं तो त्याच्या मुलांमध्ये, पत्नीमध्ये. तर हे याला मायेचा प्रभाव म्हणतात. म्हणून असं आश्चर्य करण्याची गरज नाही. आपल्याला पण, आपण पण स्वतःला ग्रेट समजतो, हे सगळ्या प्राण्यांना पण स्वतःच्या देहाशी संबंध असं कुणालाच वाटत नाही की मी इथून सोडून जावं. म्हणून आपल्याला शास्त्र पण बऱ्याचदा सांगतात की दुःखालय मग शाश्वतम आहे, जगाचं स्वरूप बघा. किती दुःख होत आहे, इच्छा नसताना पण तुम्हाला आजार येतोय, किती टेन्शन आहे. तर या जगात हे स्वरूप आहे. इथे ते आवश्यक जे आहे ते कार्य करून समोरच्या प्रवासासाठी प्रयत्न करा. हे परत परत सांगितलं जातं. मग काही लोक तर म्हणतात की तुमचं तत्वज्ञान निराशावादी आहे. त्याच्यामध्ये निराशावादी नाही, वास्तववादी आहे. जगामध्ये लोक म्हातारे होत नाहीत का? आजाराने मरत नाहीत का? युद्ध होत नाहीये का? दुष्काळ पडत नाहीये का? हे तर सर्वांना होतंय ना. आता तर 30 वर्षाच्या वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहे. परंतु एवढं सांगून सुद्धा ते का सांगितलं जातं की बाबा व्यक्तीने विचार करावा, अरे हा यार, खरंच इथे बराच प्रॉब्लेम आहे. आणि मग याच्या पलीकडे दुसरी काही रियालिटी आहे का, तर तुम्ही ट्राय तरी करून बघा. आता भक्ती घेतल्यावर असं नाही की आपल्याला लगेच पहिल्या दिवशी वैकुंठ दिसतो, परंतु भक्ती करायला लागल्यावर आपल्याला या जन्मामध्ये पण आनंदाची अनुभूती होते. मन स्थिर होतं, विचार बदलतात, सवयी सुटतात. कारण भक्तीचे गुणधर्मच आहेत. क्लेशाग्नी, आणि क्लेशाग्नी आणि सांगरानंद विशेष आत्मा, सहा पैकी हे दोन आहेत. क्लेशाग्नी म्हणजे भक्ती क्लेश नष्ट करते, नष्ट म्हणजे जे पापकर्मामुळे जे काही आपलं दुःख आहे. म्हणून तुम्ही बघा, आपण जेव्हा नवीन नवीन भक्तीमध्ये येतो, असं वाटतं की मनावरचं कितीतरी तणाचं वजन निघून गेलं, आणि माझ्या मनाला एक नवीन, माझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. आणि सगळ्या काही गोष्टी त्याच्या वास्तविक स्वरूपात दिसायला लागतात. का बरं मी या गाडीचा एवढा मोह करू, त्यामध्ये काय वास्तविकता आहे? पण आपण मग परत हळूहळू हळूहळू त्या मायेचं आवरण यायला लागतं. म्हणून परत 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 त्या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. हा, पण ते मी नेहमी सांगतो, त्याचा अर्थ असा नाही की बाबा निराश राहायचं, काही आनंद करायचा नाही, कुठे फिरायला जायचं, असं नाही. या शरीरामध्ये भगवंतांच्या इच्छेने जे काही आपल्याला मिळाले त्याचा आपण वापर करायचा. पण माहिती असलं पाहिजे की नक्की कुठे काय आहे. अं,
भौतिक प्रकृतीचा आवरणात्मक प्रभाव हा इतका प्रबळ असतो की जीवाला कोणताही देह प्राप्त होत तो त्यामध्ये संतुष्ट असतो आणि त्या देहाशी स्वतःची ओळख करण्यात तो मोठ्या आनंदाचा अनुभव करतो. म्हणून आपल्याकडे मी प्रणती करतो की शरीर व मनाच्या संकेतावरून, आदेशांवरून विकारांच्या उद्वेगात वाहून जाऊ नका. आता हे वसुदेव विनंती करतात. हे 4-5 आर्ग्युमेंट सांगितले ना, की तुम्ही किती तुमची प्रसिद्धी आहे, मृत्यू तर फिक्स आहे, आणि कसं कसं आपण हे शरीर बदलतो. तर हे जे मी तुम्हाला काही सांगितलंय, अं, तर त्याच्यावरती विचार करा आणि या विचार करून फक्त मनाच्या भरामध्ये काही चुकीचं पाऊल उचलू नका. अं, या म्हणजे अशा प्रसंगी समजा तुम्ही न विचार करता देवकीला मारणं तुम्हाला योग्य वाटेल का? मी ज्या गोष्टी बोललोय त्यांच्यावर थोडासा विचार करून बघा आणि फक्त शरीर मनाच्या संकेतावरून, आदेशावरून विकारांच्या उद्वेगात वाहून जाऊ नका. शरीर आणि मन असं म्हणतंय की देवकीला मार, नाहीतर तुझं जीवन धोक्यात आहे. त्याच्या प्रभावाने येऊन तुम्ही हे निंदास्पद काम करू नका. मी ज्या गोष्टी बोललोय त्याच्यासाठी त्याच्यावर थोडासा विचार करा. तर वसुदेव बघा किती एकदम इतका फिलॉसॉफिकल क्लास देत आहेत. अशा व्यक्तीला सर्व काही त्यांना आठवतं, उदाहरणं पण आठवतात. आपण तर क्लास म्हणजे मी तरी क्लासची तयारी करून गेले की तिथे नेमकं तेच उदाहरण आठवत नाही. तर वसुदेवाने किती परफेक्ट उदाहरण सांगितलं. त्या किड्याचं आणि पायात जसं चालण्याचं उदाहरण सांगितलं. तर मला असं वाटतं की म्हणजे आपण आता क्लास देतो हे ठीक आहे, पण क्लास द्यायला पाहिजे, याच्यात काही चुकीचं नाही, कारण आपोआप तर आपल्याला येणार नाही. आणि सनत कुमार प्रभू बोलले की क्लास दिल्यावरती आपल्याला पण थोडंसं वाटतंय की अरे आपण पण असं वागलं पाहिजे, आपण लोकांना सांगतो तसं. परंतु हे क्लास आपण देत आहोत याच्यामध्ये काय आपण बुद्धीच्या स्तरावरून क्लास देतो. काही श्लोक पाठ केले किंवा काही उदाहरणं मिळवले, काही जोक मिळवले, काही समाजातल्या सध्याच्या गोष्टींसोबत जुळवलं आणि हे समजा एका व्यवस्थितपणे मांडलं तर मग ऐकणाऱ्यांना पण क्लास चांगला वाटतो. तर हे पण चांगलं आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीचा पण फायदा आहे, ऐकणाऱ्यांचा पण फायदा आहे. पण जेव्हा ह्या गोष्टी आत्मसात होतील, जेव्हा आपण हे जे शास्त्रात सांगितलेलं वर्णन आहे याचा आपल्याला साक्षात्कार होईल, तेव्हा आपल्याला क्लाससाठी प्रिपेअर करण्याची गरज नाही पडणार. तेव्हा सगळे शब्द आपोआप येतील. तेव्हा तुम्ही याच्यावरून विचार करा, जेव्हा शुद्ध भक्तांचे क्लास असतात, म्हणजे की राधानाथ स्वामी महाराजांचा क्लास आहे, तर ते असे काही इकडून तिकडून जोक किंवा असं काही हायफाय सांगत नाहीत महाराज. एकदम सिंपल कथा सांगतात. पण तरी सुद्धा त्यांच्या शब्दांचा किती लोकांवरती प्रभाव होतो, कारण ते शब्द बुद्धीतून नाही हृदयातून येतात आणि त्याने ते त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने प्रभावित असतात. तर इथे वसुदेवजी या कठीण प्रसंगी इतकं चांगले उदाहरण अशा पद्धतीने सांगतायत, याचा अर्थ ते आध्यात्मिक दृष्ट्या किती प्रगत असतील. म्हणून यांना राजर्षी म्हटलं जायचं, राजा आणि ऋषी दोन्ही. अशा तऱ्हेने कंसाला आपल्या नवविवाहित बहिणीशी द्वेष न करण्याची वसुदेवाने विनंती केली. कोणीही कोणाचा द्वेषी नसावे, कारण द्वेष किंवा मत्सर ही ऐहिक जगात आणि पुढेही यमराजासमोर भीतीचे कारण ठरते. तर आता हे जो पुढचा तर्क आहे याच्यामध्ये त्यांनी भेदाचा वापर केला. आतापर्यंत साम वापरलं. तर साम म्हणजे काय? प्रशंसा करणे, नात्याची ओळख सांगणे. भेद मध्ये काय असतं की भीती निर्माण करणे. भेद म्हणजे भीती करायची, या जन्मात पण भीती आणि पुढच्या जन्मात पण भीती, असं बोलायचं की तो समोरचा व्यक्ती घाबरला पाहिजे. तर इथे वसुदेव काय म्हणतात, अं, की तू जर देवकीचा द्वेष केला आणि तिचा समजा तिला मारलं, किंवा तूच नाही कोणत्याही व्यक्तीने द्वेष करून इतर कोणाला जर ठार मारलं, तर त्याचं काय होतं, ते अहिक जगात आणि पुढेही यमराजासमोर समोर भीतीचे कारण ठरते. म्हणजे काय भीती निर्माण केली की तू असं करशील तर तुला इथं पण त्रास होईल, नंतर पण त्रास होईल. तर ही पण एक पद्धत आहे भेद वापरण्याची. अं, हा, हे भेद वापरतात. मला वाटते बराच वेळ झालाय, माझा प्रयत्न होता चॅप्टर संपवायचा.
संवाद झाला. ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस करूया. काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या वेळेस संपून दुसरा नवीन चॅप्टर तयार केलं तरी चालेल. तर ठीक आहे, इथे आपण थांबू. आज काय आपण बघितले की कंस आणि वसुदेवांच्या संवादामध्ये साम पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कुठले कुठले तर्क दिले, मायादेवीचा कसा प्रभाव होतो आणि त्याला एक व्यवस्थित मार्गावरती आणण्याचा वसुदेवाने प्रयत्न केला. नंतर शेवटी भेद वापरला की ठीक आहे बाबा, याला चांगल्या शब्दाने समजत नाही, तर मग तुम्ही घाबरवून तरी बघू. कधी आपण लहान मुलांना म्हणतो ना, तुझ्या आईला सांगू का किंवा शिक्षकाला सांगू का, तर तो थोडासा घाबरतो आणि ती गोष्ट करत नाही. त्याच प्रकारे ते भीती निर्माण करण्याचं काम करतात वसुदेवजी. तर इथे आपण थांबूया. तुमचा काही प्रश्न आहे का? प्रश्न आहे, नाही आहे? ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण हा अध्याय पूर्ण करूया. आणि समजा एखाद्या वेळेस हा अध्याय संपला आणि पुढच्या अध्यायासाठी वेळ असला तर तसं पण आपण करू शकतो. म्हणजे जिथे जितकं वाचन संपेल तिथे थांबायचं. तर आज तुम्ही कृष्णा पुस्तकामध्ये 1-2 पानं वाचून बघा आणि त्याच्यावरती विचार करा. उदाहरणं वगैरे पण फार छान आहे. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न नाही तर आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.